आज आपण एका अशा चित्रपटाचं विश्लेषण करणार आहोत ज्याने अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय, तो म्हणजे देऊळ बंद 2. बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड्स मोडण्यापासून ते थेट घराघरात पोहोचण्यापर्यंत या सिनेमाच्या ह्या प्रचंड यशामागे नक्की कोणती कारणं आहेत हे आपण अगदी सविस्तर आणि रंजक पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग थेट सुरू करूया. आजच्या या विश्लेषणात आपण प्रामुख्याने 5 गोष्टींवर नजर टाकणार आहोत. सिनेमाची ऐतिहासिक कमाई, पहिल्या भागापासून ते दुसऱ्या भागापर्यंतचा प्रवास आणि या यशाची 3 मुख्य कारणं, ज्यामध्ये श्रद्धा आणि वास्तव, ग्रामीण आणि शहरी दुवा आणि कलाकारांची अफाट मेहनत यांचा समावेश आहे. सर्वात आधी नजर टाकूया या सिनेमाच्या ऐतिहासिक बॉक्स ऑफिस कलेक्शनवर. 21 मे रोजी जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हापासून त्याने सिनेविश्वात एकच खळबळ उडवून दिली आहे. विचार करा, अवघ्या 4 दिवसात या चित्रपटाने तब्बल 18,59,00,000 रुपयांचं ग्रॉस कलेक्शन मिळवलंय. नेट कलेक्शनसुद्धा 15,75,00,000 इतकं आहे. सिनेमागृहांबाहेर लागलेल्या लांबच लांब रांगा आणि वाढते शोज पाहिल्यावर या ऐतिहासिक आकड्यांवर सहज विश्वास बसतो. आणि हा शनिवार रविवारचा वीकेंड ब्लास्टर तर अगदी थक्क करणार आहे. शनिवारी 4,85,00,000 आणि रविवारी थेट 5,90,00,000ची तुफान कमाई. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या मोठ्या शहरांपासून ते अगदी ग्रामीण भागापर्यंत सगळीकडेच तिकीट खिडकीवर हाच ट्रेंड पाहायला मिळतोय. हे आकडे खरोखरच खूप काही सांगून जातात. आता वळूया आपल्या पुढच्या मुद्द्याकडे. देऊळबंद 1 ते देऊळबंद 2 हा प्रवास कसा राहिलाय ते पाहूया. या नव्या भागाचं यश समजून घ्यायचं असेल तर 11 वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 मध्ये आलेल्या पहिल्या भागापेक्षा आता कथेचा गाभा कसा बदललाय हे पाहणं खूप गरजेचं आहे. बघा, पहिल्या भागात काय होतं? नासाचा शास्त्रज्ञ राघव शास्त्री विज्ञान आणि अध्यात्म यांच्यात एक बौद्धिक संघर्ष उभा करतो. पण आता ह्या दुसऱ्या भागात चित्र पूर्णपणे बदललंय. इथे एक अत्यंत हतबल झालेली शेतकरी महिला संगीता भीषण सामाजिक संकटासमोर चक्क देवाच्या श्रद्धेलाच थेट आव्हान देते. हा जो बदल आहे ना, तोच प्रेक्षकांना जास्त खिळवून ठेवणारा ठरलाय. आणि इथूनच आपल्या विश्लेषणाचा पुढचा आणि यशाचं पहिलं कारण स्पष्ट करणारा मुद्दा सुरू होतो, तो म्हणजे श्रद्धा आणि वास्तव. या सिनेमात केवळ चमत्कार दाखवण्यावर भर दिलेला नाही, तर कथानक एका सामान्य शेतकरी महिलेला केंद्रस्थानी ठेवतं. अत्यंत खडतर अशा शेतीच्या आणि कर्जाच्या संकटात सापडलेली संगीता थेट स्वामी समर्थांच्या अस्तित्वाला आव्हान देते आणि चक्क त्यांचीच परीक्षा घेते. भक्ताचा देवाशी असलेला हा हक्काचा पण तितकाच आक्रमक संघर्ष थेट काळजाला भिडतो. सिनेमातले संवाद तर अक्षरशः अंगावर काटा आणतात. एक संवाद आहे, या देशात सगळं ओरिजिनल आहे, डुप्लिकेट फक्त शेतकरी आहे. विचार करा, या एका वाक्यातून बोगस बियाण्यांचं रॅकेट, कर्जाचा डोंगर आणि सदुशेठसारख्या प्रवृत्तींकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक, हे अत्यंत भीषण वास्तव मोठ्या पडद्यावर अतिशय ताकदीने मांडलं गेलंय. तसंच ह्या सिनेमात स्वामी समर्थांचं चित्रण अत्यंत वास्तववादी आहे. ते फक्त एका मंदिरात मूर्तिरूपात न राहता सामान्य माणसांसारखे शेतकऱ्यांच्या घरात वावरतात. एखादा चमत्कार करून ते लगेचच सगळी परिस्थिती बदलत नाहीत. त्याऐवजी ते त्या संकटात सापडलेल्या कुटुंबाला स्वतःची लढाई स्वतः लढण्याची ताकद आणि मार्ग देतात. हे असलं खऱ्या अर्थानं ग्राउंडेड चित्रण प्रेक्षकांना कथेशी भावनिकरित्या जोडून ठेवतं. यानंतर आपण पाहणार आहोत सिनेमाच्या यशाचं दुसरं मुख्य कारण, ग्रामीण आणि शहरी प्रेक्षकांना जोडणारा दुवा. हा चित्रपट एकाच वेळी गाव आणि शहर दोन्हीकडच्या प्रेक्षकांना कसा साथ घालतो हे पाहणं खूप रंजक आहे. एका बाजूला दुष्काळ, बोगस बियाणे आणि गावचं राजकारण हे ग्रामीण प्रश्न दाखवलेत, तर दुसऱ्या बाजूला शहरी लोकांचे कॉर्पोरेट तणाव, वाढती महागाई आणि भ्रष्ट व्यवस्था हे प्रश्नही अप्रत्यक्षपणे जोडले जातात. ग्रामीण प्रेक्षक स्वतःचं रोजचं जग आणि संघर्ष पडद्यावर पाहतात, तर शहरी प्रेक्षक त्या सामान्य माणसाच्या हतबलतेशी आणि व्यवस्थेविरुद्धच्या लढ्याशी त्वरित एकरूप होतात. माझ्या कष्टाचं काय? तू देव आहेस ना, मग चुकीच्या माणसांना शिक्षा का नाही होत? हा चित्रपटातील प्रश्न केवळ एका शेतकरी महिलेचा राहत नाही, तो प्रत्येक सामान्य नोकरदार आणि कष्टकरी माणसाच्या मनातल्या संतापाला वाट मोकळी करून देतो. या एका प्रश्नामुळे ही कथा केवळ शेतीपुरती मर्यादित न राहता एका व्यापक मानवी संघर्षाची गोष्ट बनते. यातील आणखी एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे अंधश्रद्धेपेक्षा तार्किक श्रद्धा आणि कष्टाचं महत्त्व.
श्रद्धेला तर्काची आणि कष्टाची जोड देणारा हा दृष्टिकोन सुशिक्षित आणि शहरी तरुणांना खूपच भावतोय. म्हणूनच तर मल्टिप्लेक्समध्ये ही तरुण वर्गाची एवढी तुफान गर्दी पाहायला मिळतेय. आता येऊया शेवटच्या आणि तिसऱ्या कारणाकडे, कलाकारांची आणि टीमची अपार मेहनत. पडद्यावर दिसणाऱ्या या प्रचंड यशामागे तरडे दाम्पत्याचं खूप मोठं समर्पण दडलंय. मी एका शेतकऱ्याचा पोरगा असल्यामुळे शेतीचं वास्तव मांडण्याचा नेहमी प्रयत्न करतो. ही प्रवीण तरडेंची बांधिलकी आणि स्नेहल तरडे यांचा मुख्य भूमिकेतील सशक्त अभिनय हा या सिनेमाचा मुख्य आधार आहे. अक्कलकोटच्या मंदिरात त्यांनी कथन केलेला त्यांचा भावनिक प्रवास हा त्यांच्या कामातील सच्चेपणा आणि निष्ठा स्पष्टपणे दाखवून देतो. पण पडद्यामागची सर्वात प्रेरणादायी आणि आपल्याला अचंबित करणारी गोष्ट कोणती असेल तर ती आहे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची. वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी दाखवलेली जिद्द खरोखरच वंदनीय आहे. ऐकून आश्चर्य वाटेल, पण पॅरालिसिससारख्या अत्यंत गंभीर आजाराचे निदान झाल्यावरही मोहन जोशी केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर पुन्हा खंबीरपणे उभे राहिलेत आणि या 80व्या वर्षी त्यांनी सलग 33 तास शूटिंग केलंय. खुद्द दिग्दर्शकांच्या मते स्वामी समर्थांची ही त्यांची आजवरची सर्वोत्कृष्ट भूमिका आहे. या सगळ्याला जोड मिळाली ती प्रसाद ओक, महेश मांजरेकर, मंगेश देसाई आणि गश्मीर महाजनी यांसारख्या ताकदीच्या कलाकारांच्या भक्कम पाठिंब्याची. या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा संपूर्ण सिनेमॅटिक अनुभव एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. तर या सर्व विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. देऊळ बंद 2ला मिळालेलं हे अभूतपूर्व यश हा याचा भक्कम पुरावा आहे का, की आजच्या आधुनिक प्रेक्षकांना त्यांच्या स्वतःच्या मातीशी जोडलेल्या आणि खऱ्या, टोकदार वास्तवावर आधारित असलेल्या सशक्त कथाच पाहायच्या आहेत? हा खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे.